नमस्कार, मी पल्लवी. स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या किचनमध्ये. आज आपण परफेक्ट असं पॅनकेक घरच्या घरी कसं बनवायचं त्याची रेसिपी बघणार आहोत. त्याचसोबत आज आपण हे पॅनकेक बनवताना अजिबात मैदा किंवा अंडी वापरलेली नाही. झटपट असा हा पौष्टिक पॅनकेक फक्त 10 मिनिटात कसं करायचा ते बघणार आहोत. रेसिपी नेहमीप्रमाणे अगदी साधी आणि सोपी आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सर्वप्रथम पॅनकेक बनवण्यासाठी इथे मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेले आहे. त्याच्यासाठी 3 मोठी चम्मच इथे मी अख्खी साखर वापरलेली आहे. शक्यतो पिठी साखरचा वापर करा. त्याच्यानंतर 2 चम्मच इतकं मिल्क पावडर, अर्धा चम्मच बेकिंग पावडर वापरलेला आहे. बेकिंग पावडरच्या जागी फ्रूट सॉल्ट वापरला तरी देखील चालेल. त्याच्यानंतर मी 1 स्क्यूब बटर चांगलं वितळून घेतलेलं आहे. वितळून घेतलेलं बटर आपल्याला याच्यावरती घालून घ्यायचं आहे आणि चांगलं आपल्याला हे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे. परफेक्ट पॅनकेक बनवायचे असेल ना तर मेजरमेंटसुद्धा आपल्याला अगदी परफेक्ट घ्यायला लागतं. त्याच्यामुळे आपले पॅनकेकसुद्धा अगदी मार्केटसारखे तयार होतात. बघा, सगळी सुकी जिन्नस मी चांगलं मिक्स करून घेतलेली आहे. आता आपण थोडं थोडं दूध घालून एक थिक बॅटर तयार करून घ्यायचं आहे. बॅटरमध्ये दूध आपल्याला एकाच वेळी घालून घ्यायचं नाही. जसं जसं लागतं ना तसं तसं दूध घालून घ्यायचं आहे. एकाच वेळी दूध घातल्याने आपला बॅटर एकदम पातळ होऊ शकतो. त्याच्यामुळे बघा, मी थोडं थोडं करून दूध घालून घेणार आहे. इथे मला पूर्ण 1 वाटी दूध लागलेलं आहे. 1 वाटी दुधाचा मी इथे वापर केलेला आहे. आणि आपण केकसाठी कसा बॅटर बनवताना सेम तसंच आपल्याला इथं बॅटर बनवून तयार करायचं आहे. म्हणजे रिबन कन्सिस्टन्सीचा आपण केकसाठी तयार करतो ना, सेम तसाच आपल्याला बॅटर इथे तयार करून घ्यायचं आहे. बघा, मी थोडं थोडं दूध घालून आता हे चांगलं मिक्स करत आपण हे एकजीव करून चांगला बॅटर तयार करून घेऊया. पॅनकेकसाठी लागणारं आपलं परफेक्ट असं बॅटर तयार झालेलं आहे. बघू शकता तुम्ही. कन्सिस्टन्सी पण बघून घ्या, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की कशा पद्धतीचं तयार करायला लागतं. इथे मी 1 चम्मच इतकं व्हॅनिला इसेन्स घालून घेतलेलं आहे. याच्याने चव खूप छान येते. तुम्ही सुरुवातीला घालून घेतलं तरी चालेल. आता पुन्हा एकदा आपण हे चांगलं मिक्स करून घेऊया आणि मस्त असा आपला केकसाठी लागणारा बॅटर तयार झालेला आहे. बघू शकता तुम्ही. थोड्या गाठी गुटळ्या राहिल्या तरी चालेल. केक एवढं परफेक्ट बॅटर नसला तरीही काही हरकत नाही. आता बघा, मी चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आणि परफेक्ट असं बॅटर तयार झालेलं आहे. शक्यतो बॅटर तयार करताना आपल्याला पिठी साखर वापरायची आहे. त्याच्यामुळे पटकन असा हा बॅटर तयार होतो. आता बॅटर साईडला ठेवून देऊया. इथे मी नॉनस्टिकचा पॅन घेतलेला आहे. तुमच्याकडे नॉनस्टिकचा तवा असला तो वापरला तरी देखील चालेल. आता मी इथे तूप लावून घेतलेलं आहे. तूप, बटर जे काही तुम्हाला आवडतं ते लावून घ्यायचं आहे. इथे मी तुपाचा वापर केलेला आहे. तूप लावल्यानंतर आपल्याला पॅन चांगलं गरम करून घ्यायचं आहे. आणि गरम करून घेतल्यानंतर तुम्हाला पॅनकेक किती छोटे मोठे बनवायचे त्याच्यानुसार तुम्ही बॅटर घालून घेऊ शकता. इथे मी बघा या साईजचं पॅनकेक तयार करून घेतलेलं आहे. आता आपण हे झाकून साधारण 2-3 मिनटं असंच अगदी मंद आचेवर शिजू द्यायचं आहे. म्हणजे एक वाफ काढून घ्यायची आहे. आणि बघू शकता तुम्ही, मस्त असा आपला पॅनकेक तयार झालेला आहे. खालची बाजू चांगली आपल्याला भाजून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर आपण हे पलटून घेऊया. बघू शकता तुम्ही, रंग किती छान अगदी सुरेख आलेला आहे. खालची बाजू फक्त आपल्याला 1 मिनिट भाजून घ्यायची आहे. जास्त वेळ भाजून घ्यायची गरज नाही आणि परफेक्ट असा पॅनकेक तयार होतो. पण पॅनकेक तयार करताना गॅस अगदी मंद ठेवायचा. अगदी मोठ्या आचेवर भाजून घ्यायची गरज नाही. म्हणजे वरनं भाजला जातो, आतनं कच्चा राहू शकतो किंवा रंगसुद्धा अगदी सुरेख येत नाही. बघा, मस्त असा पॅनकेक तयार झालेला आहे. अजून एक पॅनकेक तुम्हाला तयार करून दाखवते. पॅनला मी परत एकदा तूप लावून घेतलेलं आहे. आणि तुम्हाला ज्या साईजचं पॅनकेक हवा असेल त्या साईजचं तुम्ही करून घेऊ शकता. इथे बघा, आता मी खालून 2 मिनटं अगदी मंद आचेवर भाजून घेतलेलं आहे. दुसरी बाजू पलटून घेऊ आणि सेम पद्धतीने 1 मिनिट आपल्याला फक्त हे भाजून घ्यायचं आहे. सगळे पॅनकेक एकसारखे तयार करण्यासाठी आपल्याला एक मेजरमेंट सेट करून घ्यायचं. कप किंवा एखादी वाटी किंवा चम्मचच्या मदतीने सेम बॅटर घालून घ्यायचं. आणि बघू शकता तुम्ही, मस्त असले आपले एकसारखे पॅनकेक तयार झालेलं आहे.
पॅनकेक अजून छान दिसण्यासाठी किंवा डेकोरेशनसाठी इथे मी चॉकलेट सिरप घालून घेतलेला आहे. तुम्ही मध घालून घेऊ शकता किंवा बटर ठेवला तरी देखील चालेल. पण आमचा जो छोटा पॅकेज आहे ना, त्याला चॉकलेट सिरप खूप आवडतं, म्हणून मी चॉकलेट घालून घेतलेला आहे. मुलांना केक म्हटलं ना तर खूप जास्त आवडतं. बाहेरचं केक आणण्यापेक्षा तुम्ही एकदा हा केक घरी नक्की ट्राय करून बघा. झटपट असा तयार होतो. त्याचसोबत जे काही पदार्थ लागतं ते सहज आपल्या घरात असतात. तर आपण अजिबात मैदा किंवा अंडा न वापरता असा हा मऊ लुसलुशीत पॅनकेक घरच्या घरी तयार केलेला आहे. एकदा तुम्ही ही रेसिपी घरी नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. सकाळच्या नाश्त्यासाठी त्याचसोबत मुलांना डब्याला द्यायचं असलं तरी हे पॅनकेक परफेक्ट आहे. दिवसभर असे छान मऊ लुसलुशीत राहतात. आजची ही साधी सोपी रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटू अशा साध्या आणि सोप्या रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.